कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आता बातमी आशियाई कप मध्ये रंगलेल्या सामन्याची। आशियाई कप मध्ये भारतानं सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानचा फज्जा उडवला, पण भारतासोबत जिंकता येत म्हणून पाकिस्तानी क्रिकेटर्सनी वेगवेगळ्या ॲक्शन्स करून माकडचाळे केले। त्यावरून आता पाकिस्तानची आणखी किरकिरी सुरू झाली आहे। तर कॅप्टन सूर्यकुमार यादवनं सुद्धा पाकिस्तानला मॅच संपल्यावर अवकात दाखवली। पाहूयात एक रिपोर्ट। दुबईमध्ये बॅटनं बंदुकीप्रमाणे फायरिंगची ॲक्शन करून पाकिस्तानचा क्रिकेटर साहिबजादा फरहाननं भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला। त्यावरून पाकिस्तानच्या विरोधात पुन्हा संतापाची लाट उसळली। तर संजय राऊतांनी फरहानची ही ॲक्शन जय शहा थंडपणे पाहत होते असा निशाणा साधला। साहिबजादा फरहाननं त्याचं अर्धशतक झाल्यावर क्रिकेटच्या मैदानावर AK-47 हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धाड 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 गोळ्या मारतायत अशी जी ॲक्शन केली ती कोणासाठी, का? त्याने दाखवलं की अशाच प्रकारे AK-47चा वापर करून पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगावमध्ये तुमच्या 26 निरपराध लोकांना ठार केलं। हे त्याने प्रतिकात्मकरित्या दाखवलं आणि जय शहासह संपूर्ण भारतीय संघ ते थंडपणे पाहत होता। पाकिस्तानचा क्रिकेटपटू फरहाननी जी ॲक्शन केली ती अतिशय चुकीची आहे, त्याचा आम्ही सगळ्यांनी निषेध केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानवर क्रिकेटच्या माध्यमातून मिसाईल टाकण्याचं काम केलंय। एकदा नाही तर दोनदा आशिया कप मध्ये पाकिस्तानला धूळ चारण्याचं काम मिसाईल टाकून आपल्या क्रिकेटपटूंनी केलंय। भारतानं एकदा नाही तर दोनदा सामना जिंकलाय, दोनदा मॅच जिंकली। संजय राऊत यांनी एक तरी ट्विट केलं का? संजय राऊत यांनी पाकिस्तानचा उदो करणं थांबवावं, आधी भारतीय क्रिकेटपटूचं अभिनंदन करणारं ट्विट करावं। पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 भारतीयांना गोळ्या घातल्या, तरी पाकिस्तान सोबत मॅच का खेळता असा सवाल विरोधकांनी केला होता। आता अर्धशतक झाल्यानंतर फरहाननं सेलिब्रेशन करताना बॅटनं फायरिंगची ॲक्शन केली आणि त्यावरून रोष वाढलाय। बंदूक दाखवली, वाह, त्या टीका करण्यासाठी तो बंदूक दाखवतो। हे काय करतो काय आपण? त्याची हिम्मत, मैदानातनं तो बॅटची बंदूक दाखवतो अशी। लोकांना कोण विचारतो? तुम्ही एकदा त्यांच्या हातात बहुमत दिलत ना, आणि तेही पाशवी दिलंय। पाशवी बहुमताच्या जोरावरती पाशवी बलात्कार केले जातात, एवढं लक्षात ठेवा। एशिया कपच्या सुपर 4 मध्ये भारतानं पाकिस्तानचा 6 विकेट्सना धुव्वा उडवला। मात्र भारतासोबत जिंकता येत नसल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटर्सचं वेगवेगळ्या ॲक्शन करून नीच पातळी गाठत त्यांनी अवकात दाखवली। साहिबजादा फरहान नंतर हॅरिस रॉफनं विमान पाडण्यासारखी ॲक्शन केली। रॉफ बाउंड्रीवर फिल्डिंग करत होता, पण त्याचवेळी भारतीय प्रेक्षकांना डिवचण्यासाठी विमान पाडण्यासारखी ॲक्शन तो करत होता। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे 11 एअरबेस खाक केले। मात्र पाकिस्तानी आर्मीनं भारताचे 6 लढाऊ विमानं पाडल्याचा उलटा कांगावा केला। तशाच उलट्या बोंबा आपल्या हातवाऱ्यांनी क्रिकेटच्या मैदानावर रॉफ न केल्या। भारत पाकिस्तान मॅच समजा खेळली नसती तर काय आपल्यावर आभाळ कोसळलं नसतं, आपल्यावर काही ठपका लागला नसता की घाबरले किंवा असं काहीच नव्हतं। मुळात एका ठिकाणी म्हणायचं आपण की भारत पाकिस्तानचे आम्ही संबंध तोडलेत। आम्ही इथलं कलाकारांना हाकलवण्याचं काम हे भारतातनं कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं। उद्या त्यांना तो पिंच बसला पाहिजे ना, त्यांना ते आर्थिक नुकसान झालं पाहिजे। आपल्याला काही फरक नाही पडत, भारत खूप मोठा देश आहे। पाकिस्ताननं आपली वाकड्या शेपटीची वृत्ती पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलपासूनच दाखवली। अभिषेक शर्मानं शाहीन शाह आफ्रिदीला पहिल्याच बॉलवर सिक्सर लगावला। त्यानंतर आफ्रिदी चिडला आणि काहीतरी पुटपुटला। त्यावर तू फक्त बॉल टाक असं म्हणत अभिषेक शर्मानं आफ्रिदी आणि पाकिस्तान बॉलर्सची पिसं काढली। 39 बॉलमध्ये अभिषेक शर्मानं 74 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 5 सिक्सर आणि 6 फोर होते।
मॅच संपल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवनं सुद्धा पाकिस्तानला अवकात दाखवली. पाकिस्तानी पत्रकारानं मजबूत प्रतिस्पर्धीवरून प्रश्न केला. त्यावर असे प्रश्न विचारणं बंद करा. मजबूत प्रतिस्पर्धी बरोबरीच्या टीम्सना म्हणतात. 13-0च्या फरकानं सतत पुढच्या टीम हरवत असू तर प्रतिस्पर्धी कसे, असा प्रतिस्पर्धी प्रश्न करून सूर्यानं पाकिस्तानच्या चिंधड्या उडवल्या. सर, मैं एक्चुअली ये क्वेश्चन के ऊपर एक चीज बोलना चाहूंगा. मुझे ऐसा लगता है कि आप लोगों को ये क्वेश्चन पूछने बंद कर देना चाहिए अभी राइवलरी के ऊपर, बिकॉज राइवलरी स्टैंडर्ड राइवलरी एक ही बात है सर. कोई टीम अच्छा क्रिकेट खेले नहीं खेले, मेरे हिसाब से अगर दो टीमें 15-20 मैच खेल रही हैं और उसमें अगर 7 ऑल है या 8-7 से कोई आगे चल रहा है तो उसको अच्छा क्रिकेट खेलना बोलते हैं और उसको राइवलरी बोलते हैं. 13-0, 10-1, मुझे पता नहीं क्या स्टैट है, but this is not a rivalry anymore. But yeah, I feel we played better cricket than them between 7 to 15 and also from bowling point of view. आशिया कप मध्ये आतापर्यंत 2दा पाकिस्तानच्या टीमला भारतानं लोळवले. आता तर फायनल मध्ये पोहोचण्याचा पाकिस्तानचा मार्ग देखील कठीण झालाय, कारण सुपर 4 मध्ये पहिल्याच मॅच मध्ये पाकिस्ताननं माती खाल्ली. पण तरीही बालिश हरकती करून पाकिस्तानी प्रेक्षकांना खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न पाकिस्तानी क्रिकेटर्स करतायत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.